बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यानंतर वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे। याच वाल्मिक कराडच्या नावावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचं तपास यंत्रणेनं पुढे आणलेलं आहे। आणि सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडच्या लातूरमध्ये सुद्धा प्रॉपर्टी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर आम्ही लातूरच्या या न्यू सरस्वती कॉलनी भागामध्ये आणि हा जो बंगला दिसतोय हा बंगला वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हे असल्याचं बोललं जाते। याच ज्योती मंगल जाधवच्या नावावरती हा बंगला असल्याचं सुद्धा आता पुढे आलेलं आहे। सुरेश धस यांनी तसं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जाहीर केलेलं आहे। लातूर शहरासह लातूर तालुक्यातल्या बोरगाव काळे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेत जमीन असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मात्र याला अद्यापर्यंत कुणी अधिकृत दुजोरा दिलेला नाही। मात्र या संपूर्ण घटनेमुळे वाल्मिक कराडचं प्रस्थ किती मोठं आहे आणि प्रस्थाची चर्चा आता ही लातूरपर्यंत पोहोचलेली आहे। लातूरमधले हा करोडो रुपयांचा हा बंगला असल्याचं सुद्धा या ठिकाणी या परिसरातले नागरिक सांगतात। पण आता ही तपास यंत्रणेच्या हा रडारवर हा सुद्धा बंगला येणार का, किंवा मग लातूर तालुक्यातली जी बोरगाव काळी इथली जी जमीन आहे ती सुद्धा तपास यंत्रणेच्या रडारवर येणार का, हे आता पाहणं गरजेचं बनलेलं आहे। एकूणच सांगायला झालं तर वाल्मिक कराडच्या मागचं शुक्लकाष्ट हे दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे। तपास यंत्रणेचा फास हा वाल्मिक कराडच्या भोवती मोठ्या प्रमाणात आवळला जात असल्याचं या वेगवेगळ्या घटनांना आता पुढे येताना दिसून येत आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।